त्यावेळेस अगदी दुकानाला झाडू मारण्यापासून काचा पुसण्यापर्यंत आणि त्या दुकानाच्या मालकाच्या घरामध्ये भाजी आणून देण्यापासून सगळी कामं केली. पेपर टाकले, प्रसंगी दूध टाकलं. पण मग ग्रॅज्युएशनमध्ये मला ते मिळाले श्रद्धा, श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजीमधली श्रद्धा. असं म्हणतात ना की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. का माहिती आहे? कारण की तो यशस्वी बनायच्या आधी 100 वेळा अयशस्वी झालेला असतो. की जे काही मी कमवलेलं होतं, जे काही माझं स्वकष्टार्जित होतं, तोपर्यंत मी सिंहगड रोडला राहत होतो, त्या सगळ्या गोष्टी, माझी प्रॉपर्टी, बायकोचं थोडंसं सोनं, माझी कार, माझी बुलेट, माझ्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस मला विकाव्या लागल्या आणि मी पुन्हा एकदा रस्त्यावरती आलो होतो. की जर समजा तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे चेंज युअर माइंडसेट. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल तुमची. 99% हे फक्त तुमचं कर्म असतं आणि त्याच्यावरतीच तुमचा फोकस असला पाहिजे आणि 1% कुठेतरी फक्त देव किंवा दैवाचा असतो, बास. नमस्कार, माझं नाव शिरीष कुलकर्णी आहे आणि मी पुण्यामधनं आहे. मी शिरीष कुलकर्णी म्हणून ज्यावेळेस माझी ओळख करून देतो ना, त्यावेळेस माझ्या 2-3 पैलूंबद्दल आज मला तुम्हाला सांगायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी एक ॲस्ट्रॉलॉजर तर आहेच आहे. श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजी ही माझी एक कंपनी आहे आणि या श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजीचं कुटुंब इतकं मोठं आहे की ज्याचा मला आज अभिमान वाटतो सांगायला. श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजीचं एक ॲस्ट्रॉलॉजर म्हणून सांगताना मला खरंच छान वाटतं आहे आज. पण त्यासोबत मी कोण आहे? तर त्यासोबत मी एक ऑपरेशन्समधला माणूस आहे. हेल्थकेअरमध्ये मी काम केलेलं आहे. मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. त्यासोबतच एक माउंटेनियर आहे. महाराष्ट्रातले वेगवेगळे मोठे सुळके माझे सर करून झालेले आहेत. रॉक क्लाइम्बिंग केलेलं आहे. ट्रेकर आहे. आता ट्रेकिंग थोडंसं थांबवलं आहे कारण की मध्यंतरी पायाचं मोठं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे. पण ट्रेकिंगमध्ये खूप आवड आहे, एवढं निश्चित. त्यानंतर मी एक कवी आहे. मी बेस गिटार प्ले करायचो आणि माझे 2 रॉक बँड होते. ठीक आहे, एक हिंदी रॉक बँड होता आणि एक मराठी होता अज्ञात नावाचा. तर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शोज देखील केले होते. तर असा हा शिरीष कुलकर्णी, ज्याला आज वेगवेगळे जे पैलू आहेत ते आज मी तुमच्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा जन्म झाला पुण्यामधल्या रविवार पेठेमध्ये. मूळचे आम्ही आष्ट्याचे. तर 1.25 लाख अष्ट जे सांगलीजवळचं गाव आहे तिथले आम्ही मूळचे कुलकर्णी. पण पुण्यामध्ये आम्ही साधारणतः 30-40च्या दशकामध्ये आलो, विस्थापित झालो आणि आता प्रस्थापित झालो असं म्हणू शकतो. तर पुण्यामध्ये आल्यानंतर माझ्या वडिलांनी टेल्कोमध्ये नोकरी सुरू केली. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. रविवार पेठेमध्ये माझा स्वतःचा जन्म झाला. थोडेसे काही वर्ष आम्ही तिथं काढले असतील की वडिलांनी घर घेतलं धनकवडीपाशी. त्या धनकवडीचा जो वरचा भाग आहे हिलटॉप, त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट झालो. पहिले 2-3 वर्ष तिथे इतकी भयंकर परिस्थिती होती की आम्ही गुडघ्यासारख्या चिखलामधनं त्यावेळेस शाळेमध्ये जायचो. त्यावेळेस विद्याविकास शाळेमध्ये होतो मी. तर बऱ्याचदा शाळेमध्ये आम्ही चालत जायचो. अर्धा पाऊण तास, 1-1 तास चालत जायला लागायचं. बऱ्याचदा घसरून पडायचो त्या चिखलामध्ये. सवय नसायची त्या गोष्टींची. लाईट नव्हती तिथे, रस्ता नव्हता, पाणी देखील नव्हतं. तर संध्याकाळी कंदिलाच्या प्रकाशामध्ये अभ्यास करून मग हे असं डोळ्याच्या खाचं झाल्यात असं म्हणू शकतो आपण. की शेवटी कसं असतं, तुम्हाला तुमची फाईट, तुमचा जो काही प्रवास आहे हा एकट्याने करायचा आहे. बाकी सगळेजण असतात मदत करायला, गाईड करायला, मेंटॉरिंग करायला. ह्या सगळ्या गोष्टी येतात जातात, तो विषय नाही आहे. पण कुठेतरी एक असं असतं की आपली डिपेंडन्सी ही कायम वाईट असते. कारण ज्या ठिकाणी अपेक्षा, त्या ठिकाणी अपेक्षा भंग बघायला मिळू शकतो. घरामधलं वातावरण हे असं होतं की ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली जबाबदारीची जाणीव ही करून देण्यात आली पहिल्यापासूनच. 11वी-12वी सायन्सला गेलो. सायन्स तर काही झेपण्यासारखं नव्हतं. त्याचं कारण असं होतं की मला मॅथमॅटिक्समध्ये फार काही गती नव्हती. 12वीला आलो होतो मी आणि आमच्या कॉलेजच्या टीचर आणि ही लोक जे होते ते प्रोफेसर म्हणायचे की शिरीष तेरा तो कुछ नहीं हो सकता है. कारण मॅथमॅटिक्समध्ये मला काही जमत नव्हतं. मी शेवटी गॅप घेतला. त्यावेळेस यूट्यूब नव्हतं, त्यावेळेस गुगल नव्हतं, त्यावेळेस काहीच नव्हतं. त्यावेळेस आम्ही डॉस शिकायचो, खिशामध्ये फ्लॉपी घेऊन फिरायचो. हे कॉम्प्युटरचं ज्ञान आमचं. पण मला नाही माहिती मला कुठनं कळालं, मला नाही माहिती. मला एवढं माहिती होतं की माझं जे इंट्युशन आहे ते कायम चांगलं काम करायचं. मला माझ्या इंट्युशननी सांगितलं की शिरीष, ज्या लोकांनी आज तुला सांगितलं ना की तुझ्याच्याने नाही होणार सायन्स, त्या लोकांना आपल्याला करून दाखवायचं. असं म्हणतात बघा की एखादी गोष्ट मिळवायची असेल ना तर त्याच्यासाठी झपाटलेपण पाहिजेल असतं, वेडेपणा पाहिजेल असतो. आणि तो वेडेपणा, एक उदाहरण द्यायचं झालं तर माणूस ज्यावेळेस बघा प्रेमात पडतो ना, त्यावेळेस कसं स्वप्नामध्ये त्याला सारखी तीच दिसत असते. जेवताना तीच, झोपताना तीच, उठल्यावर तीच.
तर तसा झपाटलेपण पाहिजे. कुठलीही गोष्ट मिळवायची असेल आयुष्यामध्ये तर तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी तीच व्यक्ती, तीच वस्तू, त्याच गोष्टी, तेच एम दिसायला पाहिजे आणि त्यावेळेस माणूस यशस्वी होऊ शकतो. जोपर्यंत आपल्यामध्ये ते झपाटलेपण येणार नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट मिळू शकत नाही. म्हणून मी त्यावेळेस इंग्लिश ज्यावेळेस मी ठरवलं की फक्त हेच इम्प्रूव्ह करायचं, त्यावेळेस मग मी जळीस्थळी काष्ठी पाषाणी फक्त गाणी ऐकायची इंग्लिश, बोलायचं आहे इंग्लिश, वर्तमानपत्र वाचायचं आहे इंग्लिश, पिक्चर बघायचे इंग्लिश, ह्याच पद्धतीनं करत गेलो. त्यावेळेस कुठंतरी मी इम्प्रूव्ह केलं. नव्हतं कोणी माझ्या जवळपास असं सांगणार आहे की शिरीष तू हे करायला पाहिजे, शिरीष तू ते नाही करायला पाहिजे. करिअरला वळण जे काही लागलं ते खरं सांगायचं तर मी जसा फ्लोमध्ये गेलो त्याच पद्धतीनं पुढं गोष्टी घडत गेल्या. ऑनेस्टली सांगतो. 12वी झालं, 12वीमध्ये चांगले मार्क पण पडले, काय अगदी वाईट पडले अशातला भाग नाही आहे, पण झालं. आणि मी त्यावेळेस पेढ्याचा बॉक्स घेऊन गेलो त्या मॅडमला द्यायला की मॅडम आपने बोला था ना कि मैं पास ही नहीं हो पाऊंगा, तो ये लीजिए बॉक्स. आणि त्या मॅडम म्हटल्या अरे नाही मैंने तो तुम्हें ऐसे ही बोला था. म्हटलं जे काय असेल ते, पण कुठेतरी थिणगी तर पडली ना, आग लागली कुठेतरी, आणि आग लागल्याशिवाय रॉकेटवर जात नाही म्हणतात ना, त्याप्रमाणे 12वी झाली आणि मग मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली SP कॉलेजमध्ये. पुण्यामधले जे काही टॉपमोस्ट 2-3 कॉलेज होते, फेमस कॉलेज, त्याच्यामधलं SP कॉलेज, सायन्ससाठी ॲडमिशन घेतली. आता हे सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर घरातलं वातावरण जे होतं ते कंटिन्यू तसंच होतं की तुझं तू शिक आणि तुझं तू कमव आणि तुझं तू शिक, या पद्धतीनं ते होतं. त्यामुळे माझं मला कमवणं भाग होतं. त्यामुळे आता गमतीचा भाग वाटतो मला सांगताना, पण त्यावेळेस भयंकर अवघड परिस्थिती होती. 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्याकरता मला 5 वर्ष लागली होती. कारण एक पहिलं वर्ष करायचं, पुन्हा 1 वर्ष गॅप घ्यायचा, नोकरी करायची, पैसे कमवायचे, पुन्हा एकदा शिकायचं, पुन्हा 1 वर्ष गॅप घ्यायचा, अशा पद्धतीनं मला ते ग्रॅज्युएशन कंप्लीट करायला वेळ लागला. 5.5 वर्ष मी जवळजवळ मेडिकल स्टोअरमध्ये काम केलं. मेडिकल स्टोअरमध्ये 2-3 वेगवेगळ्या मेडिकल स्टोअरमध्ये काम केलं. अर्थात मी काय फार्मासिस्ट नाही आहे खरं सांगायचं तर, क्वालिफाईड, पण त्यावेळेस चालायचं. त्यावेळेस हळूहळू माणसं ट्रेन व्हायची, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी चालायच्या. मग मी काम केलं. मग त्यावेळेस अगदी दुकानाला झाडू मारण्यापासून काचा पुसण्यापर्यंत आणि त्या दुकानाच्या मालकाच्या घरामध्ये भाजी आणून देण्यापासून सगळी कामं केली. काम करायला कधी लाज वाटली नाही मला, एवढं निश्चित. त्यावेळेस मध्यंतरी एक पिरियड असा होता की मला नोकरी पण मिळेना कुठे. मग इथं पुण्यामध्ये बायपास हायवे, त्या बायपास हायवेवरती एक ढाबा होता. त्या ढाब्यावरती मी मॅनेजर म्हणून देखील नोकरी केली. पेपर टाकले, प्रसंगी दूध टाकलं, अशी वेगवेगळी कामं केली, नाही असं नाही. हे सगळं करताना मध्यंतरी झालं असं की एक इतकं आजारपण आलं मला त्यावेळेस की माझ्या शरीराची उजवी बाजूची होती त्याच्यामधला जो काही त्राण होता, त्याच्यामधली शक्ती होती ती कमी झाली. इतकी कमी झाली होती की मी हॉस्पिटलाइज झालो. 8-10 दिवसाकरता हॉस्पिटलायझेशन होतं. डॉक्टर म्हणले की एवढ्या कमी वयामध्ये जर समजा या गोष्टी घडत असतील तर आपल्याला माहिती नाही. भरपूर टेस्ट झाल्या, भरपूर सगळ्या गोष्टी झाल्या, डोक्याचा MRI झाला, सगळं झालं. पण देवाच्या कृपेने मी त्याच्यामधनं बाहेर आलो. कुठेतरी आपण असं म्हणतो ना की इच्छाशक्ती, की नाही मला पुन्हा एकदा उभं राहायचं आहे. आलो, त्याच्यामधनं बाहेर आलो, काही हरकत नाही. ज्यावेळेस ग्रॅज्युएशन चालू होतं त्यावेळेस मला ती व्यक्ती आली माझ्या आयुष्यामध्ये, ज्या व्यक्तीमुळे आज मी पुन्हा एकदा इथं उभा आहे. माझी बायको. हो, माझं लव्ह मॅरेज झालं त्यावेळेस, पण मग ग्रॅज्युएशनमध्ये मला ती मिळाली. श्रद्धा, श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजीमधली श्रद्धा. तर ती मला त्यावेळेस तिथं मिळाली. आमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, सगळं झालं. आणि माझ्या आयुष्यामधले 2 असे प्रसंग आहेत, त्या 2 प्रसंगांमध्ये ती माझ्या मागं एकदम खमकी उभी राहिली. ठीक आहे. ज्यावेळेस लग्न होतं ना माझं, त्यावेळेस त्या लग्नाच्या वेळेस तुम्हाला विश्वासच बसणार नाही, पण माझ्या बायकोनी सगळ्या लोकांना कन्व्हिन्स केलं होतं. मला बोलायची वेळ पण नव्हती पडू दिली, माहिती आहे का. तिनं सगळ्या लोकांना कन्व्हिन्स केलं आणि मग आमचं लग्न झालं. 2005मध्ये आमचं लग्न झालं. पण हे लव्ह मॅरेज जे होतं ते माझ्या घरच्यांना फार काही, म्हणजे जरी कन्व्हिन्स झाले होते, सगळं व्यवस्थित झालं, तरीसुद्धा त्यांना फार काही ते पसंत पडलं नव्हतं. त्यामुळे साहजिकच आहे मला माझी बॅग भरावी लागली. छोट्या 1 रूम किचनमधनं आमचा संसार सुरू झाला. त्या पोरीनं माझ्यासाठी खूप कॉम्प्रोमाइज केलं लाईफमध्ये, अदरवाईज एनिवे. तर शून्यातनं सुरुवात असं म्हणू शकतो. पण एक लक्षात घेतलं आम्ही की काहीही झालं ना तरीसुद्धा आमची शिक्षणं पूर्ण करायची, हे आम्ही दोघांनी ठरवलं होतं. तिचं पण, ती माझ्यासोबत BScलाच होती. आमचं सायन्स ग्रॅज्युएशन तर दोघांचं झालेलं होतं. मग मी तिला म्हटलं की ठीक आहे तू B.Ed कर. तिला शिक्षिका व्हायची फार हौस होती ना. म्हटलं तू B.Ed कर. तिनं B.Ed करायला घेतलं. मग तिचं B.Ed झाल्यावरती मी MBA केलं. माझं MBA झाल्यावरती तिनं M.Ed केलं. तिचं M.Ed झाल्यानंतर पुढं मी वेगवेगळे कोर्सेस केले, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन केलं. कारण की सुरुवातीला मी फार्मामधनं माझं करिअर सुरू केलं होतं, पण त्याच्यानंतर मी हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये गेलो. मग पुण्यामधले जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत बऱ्याच ठिकाणी मी नोकरी केली.
पूर्ण वेळ नोकरी, कधी बिलिंग हेड म्हणून, कधी ऑपरेशन्स हेड म्हणून, कधी CEO म्हणून, हे सगळं माझं चालू होतं. पण मनामध्ये ना अशी एक इच्छा होती की आपला स्वतःचा व्यवसाय करायचा, काहीतरी करायचं, पण आपलं स्वतःचं करायचं. 2011ची वेळ होती, 10-11च्या दरम्यान, ज्यावेळेस मॅनेजमेंट कन्सल्टिंगमध्ये मी काम सुरू केलं. शिक्षण होतं आणि त्यानंतर अनुभव होता बऱ्यापैकी. काम चांगलं चालू होतं आमचं. मध्यंतरी आमचे 1.5-2 वर्ष चांगले गेलेसुद्धा त्या व्यवसायामध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही हेल्थकेअर सेक्टरमध्ये मॅनेजमेंट कन्सल्टिंग आम्ही करत होतो. पण मग एक चूक अशी झाली की आम्ही आणखीन 2-3 पार्टनर्स घेतले आणि एक नवीन व्हेंचर सुरू केलं. आणि त्या व्हेंचरमध्ये आपण एक म्हणतो ना की आयुष्यात माणसाच्या एक अशी वेळ येते की ज्यावेळेस त्या माणसाला असे प्रश्न पडतात की त्याची उत्तरं त्याच्याकडे नसतात. शून्य होऊन जातो तो माणूस, ब्लँक होतो. ती वेळ त्यावेळेस आली माझ्या आयुष्यामध्ये. कारण की त्या बिझनेसमध्ये एवढा भयंकर लॉस झाला की जे काही मी कमवलेलं होतं, जे काही माझं स्वकष्टार्जित होतं, तोपर्यंत मी सिंहगड रोडला राहत होतो, त्या सगळ्या गोष्टी, माझी प्रॉपर्टी, बायकोचं थोडंसं सोनं, माझी कार, माझी बुलेट, माझ्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस मला विकाव्या लागल्या आणि मी पुन्हा एकदा रस्त्यावरती आलो होतो. जे इतक्या मोठ्या कष्टाने, धडाडीनं, प्रयत्न करून, प्रसंगी कोणाकोणाचे उपकार घेऊन का विना, पण मी जे केलेलं होतं, अर्थात त्या लोकांच्या सगळ्या गोष्टी परतफेड केली मी, पण ते सगळं गेलं होतं, शून्य झालं होतं. म्हणजे वेळ अशी आली होती की आता मला असं वाटायला लागलं होतं की काय करू मी. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आत्महत्येचे देखील विचार मनामध्ये येणं, किंवा सरळ कुठेतरी नर्मदा परिक्रमेलाच निघून जावं, किंवा कुठेतरी हिमालयात निघून जावं, असे विचार मनामध्ये त्यावेळेस आले होते. पण पुन्हा एकदा मी म्हटलं ना, 2 असे प्रसंग की ज्याच्यामध्ये माझी बायको माझ्या मागे एकदम कणखर उभी होती. असं म्हणतात ना की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. का माहिती आहे? कारण की तो यशस्वी बनायच्या आधी 100 वेळा अयशस्वी झालेला असतो आणि त्या अयशस्वी कालावधीमध्ये देखील, त्या प्रयत्नांमध्ये, त्या अटेम्प्टमध्ये देखील तीच स्त्री त्या व्यक्तीच्या सोबत असते. माझी बायको माझ्यासोबत होती त्यावेळेस. ती कधीही मागे हटली नाही. ती मला म्हणली की काही झालं तरीसुद्धा आपण पुन्हा नव्याने उभं राहू, तू नको काळजी करू. जर आज इतकंपर्यंत तू जर मिळवू शकत असशील ना, तर ह्याच्या पुढे याच्या डबल तू मिळवू शकतो, ही खात्री, हा विश्वास तिनं माझ्यावरती ठेवला. आणि त्यानंतर पुन्हा आमची गाडी सुरू झाली. नोकरी केली, काही हरकत नाही. पण त्यावेळेस मला जे प्रश्न पडले, त्यावेळेस मला खूप चांगले मेंटॉर देखील मिळाले. माझा सह्याद्रीमधला मंगेश दळवी नावाचा बॉस म्हणा, किंवा माझे दीक्षा गुरु, ज्यांच्याकडनं मी शक्तिपाताची दीक्षा घेतली, ते माझे गुरुवर्य, माझा मोठा मामा, बरीच लोक अशी की ज्या लोकांनी मला त्यावेळेस खूप मदत केली, पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याकरता खूप मदत केली. आणि ते करताना मग मला असं वाटलं की कुठंतरी 99% हे प्रयत्नांचे असतात, पण 1% हा देव किंवा दैवाचा असतो. आणि त्या 1%साठी मग मी शिकायला सुरुवात केली. कारण की मला त्याचे रिझल्ट मिळायला लागले, मला कळालं की इट वर्क्स. मग त्यावेळेस मी शिकायला सुरुवात केली. टॅरो कार्ड, रूनस्टोन्स, न्यूमरोलॉजी, वैदिक अंकशास्त्र, वैदिक फलज्योतिषशास्त्र, डाउजिंग, पेंडुलम. आजही शिकतो, इथून पुढेही शिकत राहीन. कारण एक जन्म काय पुरणार नाही या सगळ्या गोष्टीला. पण एक मला सगळ्यांना मी कायम सांगतो, म्हणजे श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजीचे माझे कुटुंबीय असतील किंवा सगळ्यांना कायम सांगतो, ती म्हणजे पहिली गोष्ट, कष्टाला पर्याय नाही. ठीक आहे, प्रयत्न हे करावेच लागतात. ठीक आहे, तुमचं कर्तृत्व हे फार महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट, 99% हे फक्त तुमचं कर्म असतं आणि त्याच्यावरतीच तुमचा फोकस असला पाहिजे. आणि 1% कुठेतरी फक्त देव किंवा दैवाचा असतो, बास. पण कधी कधी असं म्हणतो ना की आपण ते कुलूप उघडण्याकरता जसं 9 लिव्हरचं लॉक असेल, तर 1 लिव्हर जरी मॅच नाही झाली तरी कुलूप उघडत नाही. बरोबर आहे? मग आपलं जे लक आहे, आपला जो काही आपलं भाग्य आहे, त्याचं कुलूप उघडण्यासाठी सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. कारण आपण म्हणतो ना शेवटी की कष्ट तर सगळेजणच करतात. त्यावेळेस मी सुरुवात केली होती हे सगळं शिकायला. आजही शिकतो, इथून पुढेही शिकत राहीन. पण मी प्रत्येकाला हे सांगतो की मी काही कधी भविष्य वगैरे सांगत नाही. आपण योग बघू शकतो, पॉसिबिलिटीज बघू शकतो. गेली 20-22 वर्ष मी हेल्थकेअर फील्डमध्ये काम केलेलं आहे, हॉस्पिटल्समध्ये. रिसेंटली मी भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचं जे मेडिकल कॉलेज असोसिएटेड हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ॲज अ ऑपरेशन्स हेड म्हणून काम करत होतो. खूप मोठा प्रोजेक्ट होता, 11 मजल्याची बिल्डिंग होती, जे सुपर स्पेशालिटी बिल्डिंग त्याच्यासाठी भरपूर छान काम केलं. त्यावेळेस मला खूप सुंदर 2 मेंटॉर मिळाले, डॉक्टर ललवानी आणि पतंगराव कदम यांच्या कन्या डॉक्टर अस्मिता कदम जगताप. त्या लोकांनी मला घडवलं. त्या लोकांनी मला शिकवलं की तुकडा कसा पाडायचा. तुकडा पाडायचा याचा अर्थ काय की कामं हातावेगळी लवकरात लवकर कशी करायला पाहिजेत, क्योंकि समय फैलता आहे. जर समजा आपण वेळ लावला तर तो वेळ तसाच वाढत जातो. पण जर समजा आपण ॲक्शन घेतली तर एक वेळ परिणाम चांगले होतील, वाईट होतील, पण काहीतरी तर घडेल.
जर चुकलं तर शिकायला मिळेल, जर बरोबर झालं तर आपण पुढे जाऊ, प्रगती होईल आपली, पण काहीतरी तर घडेल. ह्या गोष्टी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. आज देवाच्या कृपेने एवढा मोठा ॲस्ट्रॉलॉजीचा परिवार आहे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली होती ना, 2000 मला वाटतं 13-14 किंवा त्या दरम्यान मी सुरुवात केली होती ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काम करायला. सुरुवातीला मी शेकडो लोकांना मोफत सल्ला दिला होता आणि फक्त एका कारणामुळं, कारण की माझं जसं नुकसान झालं होतं ना त्यावेळेस लाईफमध्ये, मी जसा शून्यामध्ये आलो होतो पुन्हा एकदा, तशी वेळ कोणावरती येऊ नये. आणि मला आहे ना जरा जास्त जिव्हाळा व्यावसायिक लोकांसोबत जास्त होता आणि त्याच्यामुळं मग माझा फोकस कायम त्यांच्यावरती असायचा. मी मध्यंतरी एक स्वयंसिद्ध नावाचा एक क्लास देखील सुरू केला होता फक्त मराठी व्यावसायिकांच्यासाठी. माहिती आहे, आता रिसेंटली तो मी करत नाही आहे, पण तो एक व्हॉट्सॲप मास्टर क्लास असायचा एक 4-5 दिवसांकरता. आणि त्याचं कौतुक काय माहिती आहे का, की त्याच्यामध्ये 2 गोष्टींचा मिलाप करण्याचा मी प्रयत्न केला होता, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि आपले आध्यात्मिक उपाय, या दोन्ही गोष्टी. कारण मला त्यावेळेसपासून पहिल्यापासून म्हणजे जवळजवळ 2010-11 पासून तर डेफिनेटली ह्या एका गोष्टीवरती कायम विश्वास असायचा की जर माणसाला परिस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती बदलावी लागते. आणि या गोष्टीवरती आजही मी ठाम आहे. कारण जर समजा आपण कितीही उपाय केले, आध्यात्मिक असू देत किंवा ग्रहदोष निवारणासाठी असू दे, काही असू दे, पण जोपर्यंत माणसाची मनस्थिती बदलत नाही ना, तोपर्यंत त्या माणसाची परिस्थिती बदलू शकत नाही. आणि त्यामुळे आपण स्कार्सिटी माइंडसेटमधनं अबंडन्स माइंडसेटमध्ये स्वतःचा माइंडसेट शिफ्ट करणं खूप महत्त्वाचं असतं. जसं म्हणतात बघा की एखादं रेडिओ स्टेशन लावायचं असेल, सपोज फॉर एक्झाम्पल 93.5, तर आपण जोपर्यंत रेडिओ त्याला ट्यून करत नाही त्या फ्रिक्वेन्सीला, तोपर्यंत ती गाणी वाजणार नाही, ते रेडिओ स्टेशन लागणार नाही. त्यामुळे आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर जोपर्यंत आपला माइंडसेट आपण चेंज करत नाही, ट्यून करत नाही त्या फ्रिक्वेन्सीला, तोपर्यंत माणूस यशस्वी होऊ शकत नाही. हे 100% लिहून घ्या तुम्ही. त्यामुळे आज मला जाता जाता फक्त एवढं सांगायचं आहे की जर समजा तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे चेंज युअर माइंडसेट. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल तुमची. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.